नमस्कार. आजचा आपला विषय आहे एकांत एकाग्रता. भारतीय संस्कृतीत एकांत ही एक महत्त्वाची वस्तू आहे. संसाराच्या रामरगाड्यातून मन जरा अलिप्त करावयाचे, मन शांत करावयाचे, मनावरची सारी सुखदुःखाची गाठोडी क्षणभर काढून फेकून द्यावयाची, मनाला मुक्त करावयाचे. एकांत म्हणजे विश्रांती. त्यावेळेस आपण आपल्या खोल स्वरूपाशी जणू मिळून जावयाचे, आत आत जावयाचे. आकाशात शेकडो ढग येतात, हजारो वारे सुटतात, धुळीचे लोट उठतात, पाखरे उडतात, परंतु या सर्वांच्या पाठीमागे आकाश निळे निळे असते. त्या आकाशाला या सगळ्या गोष्टींचा स्पर्श नाही. आपले हृदय आकाश असेच करायचे, रिकामे करायचे, स्वच्छ करावयाचे. यासाठी एकांताचा आश्रय करावयाचा. जरा सायंकाळी टेकडीवर जाऊन बस, नदीकाठी जाऊन बस, उचंबळणाऱ्या सागराला पहा, रमणीय बागेत जा. जरा संसारातील त्रास चिंता विसर. परंतु मनुष्याला संसाराचा इतका हव्यास आहे की तो फिरावयासही एकटा जाणार नाही. 4 जणांना हाक मारून फिरावयास जाईल. तोच संसार बरोबर, त्याच गप्पा, कचेरी कोर्टाच्या गप्पा, शाळा कॉलेजातील गप्पा, आपल्या कर्मक्षेत्रातील गप्पा, सर्वांची निंदास्तुती चालावयाची. आपले मन म्हणजे जणू उकिरडा. साऱ्या जगाची घाण जणू तिथे येऊन पडलेली असते. आपले मन म्हणजे जणू चावडी किंवा चव्हाटा. सर्वांची चर्चा या मनात सदैव चाललेली. अमेरिकेतील निसर्गप्रेमी थोरो याने एके ठिकाणी असे म्हटले आहे, आर माइंड इज लाईक अ बार रूम. वकिलांच्या बैठकीत साऱ्या जगाच्या उठाठेवी चालतात, तसे आपल्या मनाचे आहे. परंतु या मनाला स्वतःच्या आत्म्याची ओळख नसते. त्याला स्वतःच्या जीवनात काही आनंदच नाही. आनंदाचा झरा आत आहे याची जाणीव त्याला नाही. त्याचा आनंद परवश आहे. वर्तमानपत्र वाचले नाही की चुकल्यासारखे होते. कोणाचे पत्र आले नाही म्हणजे वाईट वाटते. ज्याचे टपाल रोज पुष्कळ येते त्याला वाटते आपण केवढे मोठे, जगाशी किती संबंध. परंतु हा मोठा मनुष्य दरिद्री असतो. त्याला त्याच्या आत्म्याचे एकही पत्र मिळत नसते. त्या आत्म्याची एकही हाक त्याला ऐकू येत नसते. या आत्म्याची पत्रे ज्याला येऊ लागली त्याच्याहून भाग्यवान कोण. या आत्म्याची नेहमी उपेक्षा होत राहते. तुरुंगात ज्याप्रमाणे कैद्याची उपेक्षा होते, परंतु तुरुंगाच्या भिंतींची प्रत्येक क्षणी पाहती होते, लिंपालिंपी होते, त्याप्रमाणे या देहातील कैदी जो आत्मा त्याची उपेक्षा होते. परंतु या देहाची मात्रा कोण काळजी. तो कैदी आता मरत आहे, अरे त्याची जरा गाठ घे. एकांताची ज्याला सवय आहे त्याची पटकन एकाग्रताही होते. एकाग्रतेची आसपास फार आवश्यकता असते. कोणताही प्रश्न सोडवताना मन एकाग्र करता आले पाहिजे. संसार व परमार्थ त्या वेळच्या महत्त्वाच्या गोष्टी उलगडताना जर मनाची बुद्धीची एकाग्रता करता आली तर प्रश्न सुटतात. आपण गोंधळून जातो. महात्माजींच्या सारखे महापुरुष पटकन चित्त एकाग्र करून सर्व परिस्थितीचे आकलन करून घेऊ शकतात. एकांतात आपणास सामर्थ्य मिळते, आशा मिळते, जणू देवाघरी जाऊन ताजेतवाने होऊन येतो. एकांत म्हणजे एक प्रकारे मरण. मरणानंतर जसा पुन्हा नवीन जन्म, त्याप्रमाणे एकांतातून जणू पुनर्जन्म होऊन आपण बाहेर पडतो. आपल्या सर्वांच्या घरात देवघर असते, ती एकांताची जागा. तेथे जाऊन सारे काही विसरावयाचे, देवाजवळ उघडे व्हायचे, त्याचा हात सर्वांगावरून फिरवून घ्यायचा. केवढे समाधान ते असते, केवढी शांती. देवाजवळ क्षणभर बसून आलेला मग दानवांना भारी होतो. अपार चैतन्य त्याच्याजवळ असते. दुर्दम्य आशावाद तो घेऊन येतो, श्रद्धेचे सामर्थ्य घेऊन येतो. एकांत म्हणजे संजीवन सिंधू मिळवण्याची जागा. एकांतात हसण्यासाठी रडणे असते,
उड्डाण करण्यासाठी संकोच असतो. कर्माचा जोरदार वेग निर्माण करण्यासाठी कर्मशून्यच असते. एकांत म्हणजे सर्व सामर्थ्याचा साक्षात्कार. एकांत म्हणजे माणूस घाणेपणा नव्हे, जगाला तुच्छ लेखणे नव्हे, जगाला विटणे नव्हे. एकांत म्हणजे स्वतःचे बरबटलेले जीवन धुवून टाकण्याची जागा. चिखलाने अत्यंत भरलेले वस्त्र ज्याप्रमाणे एका बाजूला जाऊन आपण धुतो, त्याप्रमाणे अत्यंत मलिन झालेले जीवन एकांतात जाऊन धुवावयाचे. समाजाची सेवा अधिक उत्कटतेने व आशेने, अधिक सामर्थ्याने व श्रद्धेने करता यावी म्हणून एकांत सेवावयाचा. मरण म्हणजे सर्वात मोठा एकांत. धन्यवाद.